पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे. संत फाउस्टीना यांच्या डायरीमध्ये पॅराग्राफ 937 मध्ये असे लिहिलेलं आहे की देवाकडे एका व्यक्तीला घेऊन जाण्यासाठी देवाने नेमलेले फादर लोक आपल्याला थोडासा अगदी थोडा संख्यामध्ये भेटत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मला वाटत होता फादर अजून थोडा बोलावं, मला पण ऐकत बसायला बरं वाटलं असता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. फादरांना परमेश्वरांनी हे दान दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. कसलं दान? आत्म्याना येशूकडे घेऊन जायचं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. याच पॅराग्राफ मध्ये संत फाउस्टीना सांगत आहे देवाच्या राज्याच्या कन्स्ट्रक्शन छोट्या छोट्या दगडाने होत आहे म्हणून. काय बोलतो तुम्हाला समजलं? हालेलुया. छोटे छोटे दगड, छोटे छोटे दगड म्हणजे अर्थ काही असेल थोडासा डोकं वापरा. हालेलुया. छोट्या छोट्या दगडाने देवाच्या राज्याचं कन्स्ट्रक्शन होत आहे म्हणून तिथे लिहिले. त्याचा अर्थ काही असेल छोट्या छोट्या दगडाने देवाच्या राज्याचं कन्स्ट्रक्शन होत आहे म्हणजे एक चिरा जे आहे ते 15-20 किलोचा असेल. हालेलुया. लाईट वेट म्हणून जे आहे ते असेल 1 किलो 1.5 किलोचा. देवाच्या राज्यामध्ये एवढा मोठा दगड वगैरे घेऊन येऊन बसवायची काही गरज नाही. देवाच्या राज्याचं कन्स्ट्रक्शन बारीक 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 दगडाने होतात. त्याचा अर्थ काही असेल. देवाच्या राज्याचा बांधकाम परमेश्वराने फाउस्टीनाला सांगितलं की छोट्या छोट्या दगडाने होत आहे. मम्मीला समजायला पाहिजे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, सकाळी उठायला वाटते तेव्हा अजून एक 5 मिनिट झोपायला वाटते. त्याला काय म्हणतो? आळसीपणा. आळसीपणा. अजून एक 5. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. काही आई, काही स्त्रिया मला कॉल करून सांगत आहे कधी कधी. प्रेज द लॉर्ड. रात्री 1:30ला 2ला वगैरे मला कॉल करून मला सांगतात, फादर त्यांनी ही पोरी झोपू देत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणजे घरामध्ये छोटे बाळ रडत आहे. असं नाही बोलत फादर प्रार्थना करा बाळ झोपू दे म्हणून. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मम्मी रात्री 1:30ला 2ला 2:30ला फोन करून फादरला सांगत आहे, फादर ही पोरी झोपू देत नाही, फादर प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणजे मम्मीला सुख पाहिजे. मम्मी सहन करायला तयार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. फादरला थोडा त्रास झाला तर होऊ दे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. फादरना झोप लागलं असलं तरी आम्ही फादरना जागे करणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये परमेश्वर आपल्याला आमंत्रण देत आहे. कम, प्रेज द लॉर्ड. कम, ये, मी तुला माझ्या राज्यामध्ये घेतो, तू ये. प्रेज द लॉर्ड.
देवाच्या राज्यामध्ये कधी आपण जाणार, कसे आपण जाणार? हालेलुया. मन शांत केल्याने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. तुमच्यामध्ये काही लोकांनी काउन्सिलिंगच्या वेळी वगैरे मला बोललेली एक गोष्ट असे आहे, फादर आमच्यावर काहीतरी वाईट नजर यायचं वाटते. प्रेज द लॉर्ड. माझ्या मुलांच्यावर एक नजर आहे असं वाटते. आमच्या घरातील लोकांच्यावर कोणाच्या तरी काहीतरी नजर आहे असे वाटते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हात वर करा, मी बोलत नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असे कोणाकोणाला वाटते का काही नजर आहे का? प्रेज द लॉर्ड. आमच्याच मागे असे का होत आहे? बाकी लोकांच्याकडे असे काही होत नाही, आमच्याच मागे असे का होत आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. असा अनेक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आहे. आपण वाचनाकडे. प्रेज द लॉर्ड. लूकाचं शुभवर्तमान 7वा अध्याय आता आपण घेऊया. 28वे वचन आता आपण कान देऊन ऐकूया. मी तुम्हाला सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्यात योहानापेक्षा मोठा कोणी नाही. तरी देवाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्यांच्याहून श्रेष्ठ आहे. हालेलुया. याचा अर्थ तुम्हाला काही समजत आहे ते बोलायला कोणतरी जरा प्रयत्न करा. देवाच्या राज्यामध्ये जे कनिष्ठ आहे ते स्त्रियांमधून जन्मलेल्या पैकी सर्वात मोठा जो आहे त्याच्यापेक्षा मोठा असणार, श्रेष्ठ आहे. हालेलुया. म्हणजे येशूला आपल्याशी काय बोलायचंय? येशूला आपल्याशी काय बोलायचं इकडे? देवाच्या राज्यामध्ये जो आहे. हालेलुया. असं देवाच्या राज्यामध्ये जीवन जगणारा कोण आहे का? परमेश्वर नाहीये, माणसाच्या बद्दल लिहिलेलं. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हे आहे आपल्यासाठी आमंत्रण. आपल्यासाठी असेल देवाचं हे आमंत्रण आहे. हालेलुया. कसला आमंत्रण? कशासाठी आमंत्रण? हालेलुया. देवाच्या राज्य बांधण्याचं काम. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं राज्य बांधण्याचं जे काम आहे, हालेलुया, त्यामध्ये तुम्ही करणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी खूप किंमतवान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज काउन्सिलिंगला आलेल्या अनेक लोकांना मी बोललो, प्रेज द लॉर्ड, तू केलेल्या अमुक अमुक सॅक्रिफाइस बद्दल देवाला बरे वाटलेलं आहे. काही लोकांना मी बोललो, तू भरपूर त्याग करते गेलेला आहे, देवाला ती गोष्ट आवडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये काही लोकांना मी बोललो की तुम्ही घेतलेल्या निर्णयाबद्दल देवाला बरे वाटते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे परमेश्वर आपल्याला संधी देत आहे एखाद्या विचार करायला, एखाद्या निर्णय घ्यायला. विचार करताना, निर्णय घेताना स्वार्थासाठी तुम्ही विचार करताय का देवाच्या राज्यासाठी विचार करताय? तुम्हाला एक गोष्ट बोलत आहे.
तुमच्यामध्ये अनेक लोकांच्या प्रश्नाला उत्तर भेटणार. गेल्या अनेक वर्षी आपले फादर आजही चप्पल वापरत होता. Praise the Lord. त्या काळामध्ये फादरांच्या पायामध्ये हालेलुया एक आतल्या आत एक जखम झालं. असे त्रासातून गेलेले कोण असेल तर त्यांना कळणार मी काय बोलताय. Praise the Lord. हालेलुया. सिस्टर लोकांनी मला नंतर बोलले की सिस्टर लोकांनी फादरांच्या पायाचं ऑपरेशन केलं. Praise the Lord. सिस्टरांनी मला सांगितलं फादर वाटी भरपूर त्या पायाच्या आतून सिस्टर लोकांनी काढलं बोलले. शरीरामध्ये कुठेतरी थोडासा इन्फेक्शन राहिलं तर ते त्रास हालेलुया सहन करणे सर्वसामान्य माणसाला ते खूप त्रासदायक गोष्ट आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. फादरांना देवाने निवडले कशासाठी? हालेलुया. या त्रासातून जाण्यासाठी. Praise the Lord. हालेलुया. एका फादरांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा एक त्रास आला. फादरने ते निमूटपणे सहन केलं तर Praise the Lord. हालेलुया. त्याचा फायदा संपूर्ण ख्रिस्त मंडळीला मिळणार. फादरांच्या घरातील लोकांना मिळणार. फादर ज्या ठिकाणी सेवा कार्य करत आहे तिकडच्या लोकांना फुकट या सर्व गोष्टीचा फायदा मिळणार. Praise the Lord. हालेलुया. धन्यवाद येशू. हे सर्व छोटं छोटं दगड आहे. त्या छोट्या दगडावर अजून एक छोट्या दगड ठेवले, अजून एक छोट्या दगड ठेवले, अजून एक छोट्या दगड ठेवले तर तुम्ही काय करत आहे ना कळत. तुम्हाला सुद्धा कळणार नाही. तुम्ही एक मोठा इमारत बांधकाम मंदिर उभा करत आहे. तुम्हा बरोबर असो. तुमच्यामध्ये अनेक लोकांना अस्मितेच्या संबंधामध्ये त्रास आहे. अस्मितेच्या संबंधातील त्रास असलेल्या अनेक लोकांना येशूने आता सुटका दिली आहे. पूर्ण पायाला गुडघ्यापासून वरती दुखणे त्रास असलेल्या अनेक लोकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. जोईसी नावाचा एका व्यक्तीला पवित्र आत्म्याने महत्वाच्या काही गोष्टीला घट्ट धरायला सांगत आहे. दाताचा अनेक दातांना त्रास तक्रार असलेल्या अनेक लोकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. डोक्याच्या पाठीमागच्या भागाच्या वरच्या भागात दुखत आहे असे कोणीकडे असेल तर हात वर करा. आज नाही, साधारण दुखत आहे. हालेलुया. हात खाली करा. विश्वास ठेवा. या पूर्ण भागातील दुखणे येशूने काढून टाकलेले आहे. स्त्रियांमध्ये कोणाला तरी डाव्या बाजूच्या स्तनाच्या संबंधामध्ये काहीतरी त्रास तक्रार आहे. त्या बहिणीला येशूने पूर्णपणे क्लिअर केलेला आहे, बरे केलेला आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये अनेक लोकांना परमेश्वर शांतीचा दूत म्हणून पाठवून देत आहे. तुम्ही जिथे जाता आहे येशूच्या नावाने जायचं. कुठेतरी निघायचं अगोदर प्रार्थना करायला पाहिजे. येशूला सांगायचं, येशू मी तुझ्या नावाने जाऊ का? तुम्हाला पाठवत आहे का? तुझ्या नावाने जाऊ का? येशूने जर तुम्हाला होकार दिलं
तर तुम्ही जिथे जाता आहे तिकडे शांतीची स्थापना करायला येशू तुम्हाला वापरणार. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन.